दिवसात तिसरीतल्या 2 मुलींना हार्ट अटॅकची घटना घडली। कुठेही घटना घडली, चिमुकल्या वयात हार्ट अटॅक येण्याची कारण काय ते आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं आहे। लहान मुलांना मोबाईल पाहण्यावर बंदी येणार ही दुसरी बातमी आहे। मात्र कुठे आणि नेमकं कसं असणार आहे त्याचं स्वरूप ते सुद्धा आपल्याला आज काय विशेष मध्ये बघायचं आहे। तिसरी बातमी थंडी आणि पावसासंदर्भातली आहे। राज्यात थंडीचा कडाका कुठे आहे तर पावसाचा अंदाज कुठे आहे ते सुद्धा आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे। या 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी ज्या घडताय त्या आपल्याला आज काय विशेषच्या माध्यमातून बघायच्या आहे, त्याही सविस्तर स्वरूपात। आणि यानंतर संपूर्ण देशभरासह जगभरात गाजत असलेला टोरेस घोटाळा या संदर्भातली बातम्या। या प्रकरणामध्ये पोलिसांची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरू असल्याचं दिसतंय। मुंबईमधल्या टोरेसच्या सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत। तर परवाच्या छापेमारीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने याशिवाय 3 कोटी रुपये मिळाले अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। तर या दरम्यान आपण पाहतोय टोरेस हा घोटाळा जो आहे या संदर्भात ही खरं तर मोठी अपडेट सध्या समोर आली असल्याचं आपण पाहतोय। या घोटाळ्या संदर्भात जर आपण बघितलं तर पोलिसांनी छापेमारी केली आहे। या छापेमारीमध्ये याआधी 3 कोटी रुपये मिळाले असल्याची देखील माहिती मिळते। तर टोरेस ऑफिसवर पोलिसांनी आता छापा टाकलेला आहे। मुंबईच्या दादर मधली ही संपूर्ण घटना, दादर यासोबत मुंबईमध्ये अनेक ठिकाणी खरं तर टोरेसचे आउटलेट्स जे आहेत, ऑफिसेस जे आहेत ते बघायला मिळत होते आणि त्यामुळे आता टोरेसवरती कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। बातमी मोठी आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये सोमवारपासून औषध पुरवठा बंद आहे। थकबाकी न मिळाल्यानं वितरकांचा निर्णय आहे। पालिका रुग्णालयांना पुरवठा करण्यात येणाऱ्या औषधांची 120 कोटी रुपयांची थकबाकी देण्यास पालिका प्रशासन मात्र टाळाटाळ करतंय। सर्व पुरवठादारांचा सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्याचा निर्णय आहे। 48 पुरवठादारांकडे 100 कोटी रुपयांची थकबाकी आणि 20 कोटी रुपयांची नियमित थकबाकी आहे अशी सुद्धा माहिती सध्या मिळते। औषध पुरवठा बंद झाल्यास रुग्णांना बाहेरून चढ्या दरानं औषध खरेदी करावी लागणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय 120 कोटींची थकबाकी देण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि त्यामुळे बीएमसी रुग्णालयांमध्ये औषधांचा पुरवठा जो आहे तोच थेट बंद करण्यात आला। रुग्णांची यामुळे हेळसांड होणार आहे कारण औषधांचा पुरवठा किंवा औषधं घेण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागणार आहे। थकबाकी मिळाले नाही त्यामुळे खरं तर ही संपूर्ण परिस्थिती उद्भवली असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। आणि यानंतर पुढे घेऊयात संपूर्ण राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्स मध्ये। धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं कळतंय। कोल्हापूरच्या गगनबावडा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला। संबंधित कंपनीला शासनानं पैसे दिले असताना देखील काम चांगल्या पद्धतीचं होत नसल्यानं शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी ठेकेदारांना फैलावर घेतलं। कार्यकर्त्यांनी साळवन या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुद्धा केलेलं आहे। धुळ्यातील खड्ड्यांची दुरावस्था झाली आहे। शिवसेना ठाकरे गट पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक झालाय। खड्ड्यांभोवती रांगोळी काढून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलंय। पालिकेने या खड्ड्यांकडे तात्काळ लक्ष देऊन हे खड्डे बुजवावे अशी मागणी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण योजनेअंतर्गत नागपूरच्या संविधान चौकात बसून मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेला आहे। 6 महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर राज्य सरकारमध्ये कायमस्वरूपी रोजगार द्यावा, नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करू असा इशारा विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। धाराशिवमध्ये शेतकरी, होमगार्ड आणि कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेसह इतर मागण्यांसाठी बसव प्रतिष्ठाननं आमरण उपोषण केलं। मागण्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला।
शनिवारपासून म्हैस दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ होणार आहे आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघानं हा निर्णय घेतलाय। गोकुळच्या म्हैस दूध दरात 2 रुपयांची वाढ होणार आहे। पणज गावात माकडांनी आता 10 दिवसांपासून चांगलाच उच्छाद मांडला असल्याचं पाहायला मिळत आहे। आयत्या अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या माकडांच्या फौजांनी शेकडो गावकऱ्यांची चांगलीच पंचायत केली। माकड गावकऱ्यांच्या घरावर धुमाकूळ घालताना दिसतोय। कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावातील स्मशानभूमीत भानामतीचा प्रकार समोर आला। काही पुरुष स्त्रियांचे फोटो, लिंबू, सुया हे साहित्य ठेवून अघोरी प्रकार केला जात असल्याने भीतीचं वातावरण पसरलं। रात्री 12 वाजता काही मांत्रिक एकत्र येत असे प्रकार करत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। पालघरच्या मनोर शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला जातोय। एका इस्मानं ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सरपंचासह महिला उपसरपंचाला मारहाण केल्याचा आरोप केला। रहिवासी इमारतीत बिअर शॉपसाठी ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिला, त्यामुळे वाद झाला असल्याची माहिती आहे। मुंबई ते शिर्डी पायी यात्रेदरम्यान अंधेरी पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे प्रफुल्ल सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असल्याचं पाहायला मिळत आहे। शिर्डीला पोहोचण्यासाठी अवघे 10 किलोमीटर अंतर बाकी असताना सुर्वेंचं निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनानं साई पालखी मंडळ आणि पोलीस दलावरती शोककळाही पसरल्या। धुळ्यात थंडीचा कहर अद्यापही कायम आहे। आज धुळ्यात 9.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। थंडीचा जोर पुढील काही दिवस अशाच कायम राहणार हा अंदाज हवामान विभागाने सध्या तरी वर्तवला असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला असल्याचं बघायला मिळतंय। नंदुरबारचा पारा 8 अंशांवर घसरलाय। पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर दिसते। पुढचे 5 दिवस थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। विदर्भातही थंडीचा जोर वाढलेला दिसतोय। संभाजीनगर, परभणी आणि जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली गेला। विदर्भात पुढचे 5 दिवस हवामान कोरडं राहणार आहे। थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे। मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हळूहळू वाढणार आहे। भिवंडीच्या वालपाडा ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोदामाला आग लागली आहे। अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे। आग विझवण्यात आता यश आलेलं आहे। आणि आता खरं तर बातमी पालकांची चिंता वाढवणारी आहे। असं मी का म्हणते हा प्रश्न तुमच्या मनातही आला असेल, मात्र तुम्हाला धक्का बसणार आहे, कारण 3री मध्ये शिकणाऱ्या एका मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। 8 वर्षीय मुलगी शाळेत पोहोचली त्यावेळेस तिची तब्येत व्यवस्थित होती, मात्र शाळेत पोहोचल्यानंतर तिच्या वर्गाच्या दिशेने चालू लागली, मात्र तिला श्वास घेण्यात अडचण येऊ लागली। त्यामुळे ती चालता चालता थांबली। मग काही वेळानं ती पुन्हा चालू लागली, पण तिला अस्वस्थ वाटू लागलं। ती एका खुर्चीवर बसली, पण पुढच्या काही सेकंदांमध्ये ती खुर्चीवरून कोसळली। त्यावेळेस शाळेच्या 3 शिक्षिका बोलत उभ्या होत्या। पुढच्या काही सेकंदांमध्ये त्यांचं लक्ष त्या विद्यार्थिनीकडे गेलं। त्यांनी तिला सावरण्याचा प्रयत्न केला, तिला CPR देण्यात आला, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखलही करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। गुजरातच्या जेबर शाळेतली ही घटना आहे। धक्कादायक म्हणजे गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना पाहायला मिळते। तर पालकांमध्ये तर भीतीचं आणि चिंतेचं वातावरण आपण पाहतोय, कारण लहान मुलांना हृदयविकाराचा झटका येणं ही सामान्य बाब नाहीये। गुजरातमधून आणखी एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे आपण पाहतोय गुजरातमध्ये लहान मुलांना मोबाईल बंदी करण्यात येणार आहे। लहान मुलांना आता सोशल मीडिया देखील पाहता येणार आहे। लहान मुलांच्या मोबाईल वापरावरती बंदी घालण्यासाठी गुजरात सरकार आता नियमावली बनवणार आहे। तर मोबाईलवर जास्त वेळ घालवणं मुलांसाठी योग्य नसल्याचं गुजरात सरकारचं मत आहे। मुलांना मोबाईलपासून दूर ठेवणं आणि मैदानी खेळ याशिवाय अभ्यासाकडे आकर्षित करणं हा गुजरात सरकारचा उद्देश आहे। त्यानुसार पालक आणि शिक्षकांसाठी लवकरच मार्गदर्शक तत्त्व जारी केली जाणार आहे।
गुजरात सरकार लवकरच नियमावली बनवणार आहे. लहान मुलांना सोशल मीडिया देखील वापरता येणार नाहीये. तज्ज्ञांसोबतच्या चर्चेनंतर मार्गदर्शक तत्व जारी करणार आहेत. पालक आणि शिक्षकांसाठी देखील गाईडलाईन्स आता आणल्या जाणार आहे. मुलांना मोबाईल बंदी करणारं गुजरात हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि यानंतर इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात टॉप 50 मध्ये. HMPV विषाणूमुळे सर्दी, ताप, खोकला होतो आणि अशीच लक्षणं सारीसह इतरही श्वसन रोगांच्या रुग्णांमध्ये दिसतात. यामध्ये इन्फ्लुएन्झा, स्वाईन फ्लू आणि कोरोनामध्ये दिसतात. आता अशा रुग्णांवर आरोग्य विभागाकडून खास लक्ष ठेवलं जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या केस गळतीच्या आजाराचा शोध घेण्यासाठी आरोग्य पथक दाखल झाले. अकोला मेडिकल कॉलेजसह बुलढाणा येथील आरोग्य विभागाची टीम बोंडगावात पोहोचली. नागरिकांचं या ठिकाणी केसांचं, स्किनचे आणि रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. कुर्ल्यातील बेस्ट बस अपघात प्रकरणी बस चालक आरोपी संजय मोरेचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत संजय मोरेनं जामिनाची मागणी केलेली. मोरेला मात्र जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो ही भीती पोलिसांना आहे. कर्जत यार्डमध्ये आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांच्या कामांसाठी रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 या वेळेत विशेष वाहतूक ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीमध्ये बदलापूर खोपोली लोकल सेवा ही बंद असणार आहे. तर ब्लॉक दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड स्थानकांच्या मार्गावर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहे. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे धावेल. 98व्या साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे उपलब्ध व्हावी ही विनंती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. ही मागणी मान्य झालेली असून 19 फेब्रुवारीला पुण्यातून ही विशेष ट्रेन सुटणार आहे. उरणमधील जवाहरलाल नेहरू बंदर ते पुणे हायवे हा प्रवास 10 मिनिटांमध्ये करता येईल. कारण JNPT ते जुना पुणे महामार्ग असा नवा विशेष महामार्ग तयार केला जाईल. 2900 कोटींचा हा 29 किलोमीटर लांबीचा महामार्ग आहे आणि या महामार्गामुळे बेलापूर, खारघर, पनवेल भागातील कंटेनरची वर्दळ ही कमी होणार आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवलंय. बोळेगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. दुचाकीवरून येणाऱ्या शिक्षकांना त्रास होतो. शिक्षकांनी संबंधित विभागाला कळवण्याऐवजी शाळकरी मुलांना खड्डे बुजवण्यास सांगितलंय. पनवेलमध्ये परप्रांतीय लोकांनी एक मराठी कुटुंबावर मारहाण करत त्यांना धमकावलंय. हे कुटुंब पनवेल स्टेशनच्या परिसरात महिलांचे पर्स विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेलेले. मात्र त्याचवेळी एका परप्रांतीय इसम आणि त्याच्या पत्नीनं त्यांच्यावर हल्ला केला. कोल्हापुरात दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलाचे पैसे फेकून त्याला मारहाण केल्यानं वारे वसाहतीमधील किराणा दुकानाची तरुणांनी तोडफोड केली. मालकाला मारहाण याशिवाय पत्नीला शिवेगाळ करून दोघांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली. सुमारे 10 मिनिट धुसघूस घालत आता तरुणांनी दहशत माजवली असल्याचं पाहायला मिळालं. पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या नरसापूर या गावात मेडिकल दुकानं फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दुकानाचं शटर तोडताना शेजारील नागरिकांना आवाज आला. त्यानंतर लाईट लावल्यानं दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी धूम ठोकली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा प्रयत्न मात्र फसलाय. प्रवाशांनी केलेल्या आंदोलनानंतर दादर हुबळी एक्सप्रेसचा किर्लोस्करवाडीचा थांबा पुन्हा सुरू करण्यात आला. थांब्याचं नाव रिझर्वेशन पोर्टलवरती दिसू लागलंय. त्यामुळे प्रवाशांना आता दिलासा मिळालाय. भारतीय रेल्वेने जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे विकसित केली. रेल्वेने हायड्रोजन इंधनावर चालणारे ट्रेन इंजिन जगातील सर्वात जास्त हॉर्स पॉवरचं इंजिन आहे असं सांगितलं. ही भारतातील स्वच्छ ऊर्जा आणि अक्षय ऊर्जेवर आधारित दळणवळणासाठी उपयोगी ठरेल हा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला.
20व्या जागतिक मराठी संमेलनाचं आयोजन साताऱ्यात करण्यात आलं। यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन पार पडलंय। कवी रामदास फुटाणे, साहित्यिक साळुंखे, श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख आदी या दरम्यान उपस्थित राहिले। सर्व जातीच्या सफाई कामगारांना वारसा हक्काने घरं देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिला। आता मराठा, ओबीसी आणि इतर जातींच्या वारसांना हक्काची घरं मिळणार आहे। म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी ही माहिती दिली। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे पालिका आयुक्तांसोबत स्वतंत्र बैठक घेतली। पुण्यातील प्रलंबित प्रकल्प, रखडलेली विकास कामं अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। पुढील 1 वर्षाच्या कामाचा आढावा सुद्धा यावेळी मिसाळ यांनी घेतलाय। सिंगल यूज प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली। एपीएमसी मार्केटमधील फुल बाजारातून 500 किलो सिंगल यूज प्लास्टिक जप्त करण्यात आलं। तर प्लास्टिक ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करावा, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा केडीएमसीने दिलाय। बदलापूर शहरातल्या रिक्षा चालकांनी अचानकपणे 5 रुपयांची भाडेवाढ केली। मात्र ही भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं स्पष्टीकरण आरटीओनं दिलंय। पुणे जास्त भाडं मागितल्यास थेट आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहन आरटीओकडून करण्यात आलेलं आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेला लवकरच सुरुवात होईल। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे मुख्य विधी 12 ते 16 जानेवारी दरम्यान पार पडतील। विशेष म्हणजे मावा, गुटखा खाणाऱ्यांना नंदीध्वज फडकण्यास देणार नसल्याचा निर्णय सुद्धा या यात्रेत मानकऱ्यांनी घेतलाय। धुळे तालुक्यातल्या लोणखेडी ते त्र्यंबकेश्वर श्री सद्गुरू एकनाथ महाराजांची पालखी मोठ्या भक्तिभावात मार्गस्थ झाली। टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी फुगडी खेळलेली आहे आणि यावेळेस या पालखी उत्सवामध्ये सहभाग सुद्धा घेतलेला आहे। धाराशिवमध्ये शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात आली। तुळजाभवानी मातेला शिवकालीन दागिन्यांनी मडवण्यात आलेलं आहे। पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान कुंभमेळा विशेष अतिरिक्त गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला। प्रवाशांच्या सोयींसाठी विशेष रेल्वे धावणार आहे। कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून 16 ते 24 जानेवारी आणि 6, 8, 21 फेब्रुवारीला धावणार आहे। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यासाठी मेगा इव्हेंटची तयारी करण्यात आली। या मेळाव्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 7 थरांची सुरक्षा योजना लागू करण्यात येणार आहे। तर सुरक्षा वाढवण्यासाठी 2700 पेक्षा जास्त AI कॅमेरे सुद्धा बसवण्यात येणार असल्याचं कळत आहे। नीरज चोप्रा हा आता या वर्षातील विश्वातील सर्वोत्तम भालाफेकपटू ठरलाय। पाकिस्तानी खेळाडूवर मात केल्यानंतर एका अमेरिकन मासिकानं नामांकन यादी जाहीर केली, त्यामध्ये नीरजचं नाव आहे। फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या हिंदी भाषेवरील वक्तव्यामुळे एकच गदारोळ झाला आणि यावेळेस मला हे सांगावं वाटतं की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर ती अधिकृत भाषा आहे, असं वादग्रस्त विधान अश्विनने केलं। चेन्नईमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करत होता, त्या दरम्यान त्यानं हे वक्तव्य केलेलं आहे। आणि आता एक मोठी राजकीय बातमी। राजकारणात काहीही पक्क नसतं। राज ठाकरे मित्र आहेत तर उद्धव ठाकरे हे माझे काही शत्रू नाहीये, असं नागपूरमधल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अतिशय मोठं आणि महत्त्वाचं विधान देवेंद्र फडणवीस यांचं हे आपल्याला म्हणावं लागणार आहे। राज ठाकरे की उद्धव ठाकरे? असं आहे की मी पुन्हा सांगतो, मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, मग राज ठाकरे मित्र झाले, आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही आहेत। राज ठाकरे की उद्धव ठाकरे?
आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा विज्ञान आढावा। जालन्यातील आक्रोश मोर्चातून सरपंच देशमुखांच्या मुलीने टाहो फोडलाय। पप्पा जिथे कुठे असाल तिथे हसत राहा आणि आम्ही तुम्हाला वाचवू शकलेलो नाही, माफ करा, हा आक्रोश वैभवी देशमुख यांनी केलेला आहे। सीआयडीच्या हाती लागलेले व्हॉइस सॅम्पल मॅच झाले, त्यामुळे सर्वांना माहिती आहे की आरोपी कोण। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ही माहिती दिली। आम्हाला न्याय देऊन मुख्यमंत्र्यांनी देशाला दाखवून द्यावं की शाहू फुलेंच्या या महाराष्ट्रात गुन्हेगारांना धारा नाही, असं धनंजय देशमुखही बोलले आहेत। जालन्यात महाजन आक्रोश मोर्चात चोरांचा धुमाकूळ बघायला मिळाला। गर्दीचा फायदा घेत मोर्चेकऱ्यांचे मोबाईल आणि पैसे चोरांनी लंपास केले। 10 ते 12 मोर्चेकऱ्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या। जालन्यात बीड सरपंच हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ महाजन आक्रोश मोर्चाचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं होतं। सरपंच देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला केज कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली। खुनाचा तपास एसआयटी कडून केला जातोय तर सीआयडी कडून खंडणीचा तपास सुरू आहे। यामध्ये खंडणी प्रकरणाचा तपास संपला असं सीआयडीने कोर्टात म्हटलंय। वाल्मिक कराडच्या गँगने परळीमध्ये 201 भूत जे आहेत ते ताब्यात घेतले। मतदान केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आहे। बंदुकीचा धाक दाखवून कराडची गँग लोकांना धमकावत होती। मुंडेंना मतदान करतानाचा व्हिडिओ आव्हाडांनी शेअर केला। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना उलटलाय, त्यामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनेची स्वतंत्रपणे चौकशी करावी, ही मागणी खासदार बजरंग सोनावणेंची आहे। आयोगानं गुन्हा दाखल करून चौकशीला सुरुवात करणार असं सांगितलंय। बीड, परभणी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरले। यावेळेस अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये प्रशासनाला निवेदन देत तीनही घटनांचा निषेध नोंदवण्यात आला। विधानसभेतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्यापही सरळ व्हायला तयार नाहीये। दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी होत नाहीये, असं म्हणत अमोल कोल्हेंनी मित्रपक्षांना टोला लगावलाय। दरम्यान अमोल कोल्हे यांनी मित्रपक्षांना डिवचल्यानंतर वडेट्टीवार आणि संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। कोल्हेंनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं असा टोला वडेट्टीवारांनी लगावला। बचेंगे तो लढेंगे ही शिवसेनेची भूमिका आहे, त्यामुळे आम्ही लढतोय, लढत राहू असं राऊत म्हणाले। अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांना आयतं कोलीत मिळालंय असंच म्हणावं लागेल। पवार गटाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं नाही, त्यामुळे महिना झालाय शरद पवार कुठे दिसत नाही, हा दावा मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। ठाकरे गटाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांना खडेबोल सुनावले, ही माहिती सूत्रांनी दिली। पक्षाच्या अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाहीये। ज्याला जायचंय त्यांनी जा, मी कुणाला थांबवणार नाहीये। माझा शिवसैनिक लढणारा आणि जिंकणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाराज नेत्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा समाचार घेतलाय। दारूच्या परवान्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। तर यावेळेस दारू विक्री परवान्याबाबत अजित पवार बसून निर्णय घेतील, ही टीका आव्हाडांनी केली आहे। सचिन सावंत यांनी सरकारच्या मद्यविक्री धोरणावरती टीका केली आहे। एकीकडे महिलांना लाडकी बहिणी संबोधायचं, दुसऱ्या बाजूला आपल्या भाऊजींना दारूच्या आहारी पाठवायचं आणि बेवडे करायचं, ही टीका सचिन सावंत यांनी केली आहे। मुंबईमध्ये महापौर बंगल्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय। या कामाची पाहणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केली आहे। स्मारकाचं काम 23 जानेवारी 2026 ला पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असं सुद्धा ठाकरेंनी आता स्पष्ट केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या वेळेस जे पंतप्रधान असतील त्या उद्घाटनाला येतील असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर निशाणा साधला। बाळासाहेबांनी अनेकांना काही ना काही दिलंय, त्यामुळे त्यांच्या स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको असंही उद्धव ठाकरे म्हणाले। भाजपच्या संघटन पर्व अभियानाअंतर्गत भाजपचं घरचोलो अभियान सुरू आहे। या अभियानाचा प्रारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते पुण्यातील वानवडी परिसरातून झालाय। पुण्यात गेल्या 4 दिवसांच्या आत भाजपकडून 1 लाखपेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे।
सिडको महामंडळात लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता आहे, कारण मंत्री झाल्यानं संजय शिरसाट यांची सिडको अध्यक्षपदाची नियुक्ती रद्द होणार ही माहिती सूत्रांनी दिली. नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे, त्यामुळे सिडकोचा नवीन अध्यक्ष कोण याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विशाळगडावर उरूस भरवून हिंदू समाजाला चिथवण्याचं काम करू नये असं मंत्री नितेश राणे म्हणाले. 12 तारखेला विशाळगडावर उरूस बनवण्याचं नियोजन करण्यात येत आहे ही माहिती आहे. हिंदू समाजानं संयमानं घेतलं असताना इतर समाजानंही संयमानंच घ्यावं. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेवतोय असं नितेश राणे म्हणाले. सुधीर मुनगंटीवार हे नाराज नाही अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. मुनगंटीवारांनी आपल्याला फोन करून काही वैयक्तिक कारणामुळे कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्यास सांगितलं असं फडणवीस बोलले. आमच्या पक्षात कुठले वाद नाहीये, तुमच्यात आहेत असा टोला देखील मुख्यमंत्र्यांनी लगावला. विरोधी पक्ष एकमेकांना जागं करतायत हे चांगलं आहे आणि असा टोला आता मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला. विरोधी पक्ष नसल्याने मजा येत नाही असंही त्यांनी म्हटलं. विरोधक ईव्हीएमला दोष देत आहेत, मात्र आम्ही हिंदू म्हणून निवडून आलोय. ईव्हीएम म्हणजे एव्हरी वोट अगेन्स्ट मुल्ला असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलं. हिंदू समाजाने एकत्र येत मतदान केल्याचं देखील त्यांनी म्हटलं. ज्यांना धर्म समजत नाही त्यांना जोडे मारून धर्म शिकवावा लागेल, ही खरमरीत टीका अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली. आव्हाडांनी राष्ट्रगीताच्या मुद्द्यावरून रामगिरी महाराजांना जोड्याने मारलं पाहिजे असं वक्तव्य केलेलं होतं. मिरजचे भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त विधान केलं. आम्ही मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो आणि चौकार मारलाय. मिरजला सुरेश खाडेंनी मिनी पाकिस्तान असं संबोधलंय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सल्लागार दिलीप मंडल यांच्या विरोधात आझाद समाज पार्टीतर्फे पुणे पोलिसात तक्रार दाखल झाली. फातिमा बी शेख हे काल्पनिक पात्र आपणच रचलंय अशी कबुली त्यांनी दिली. समाजात दंगली घडवण्याचा आणि वंचितांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आणि पुढची बातमी शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काय निर्णय होतोय, काय झालंय बघूयात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे सीबीएसईच्या अखत्यारीतील शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पात्रतेबाबत पुन्हा संशयाचे धुके निर्माण झाले आहे. सीबीएसईने शाळांना नुकतीच नोटीस दिली आहे. अनेकदा सूचना देऊनही अनेक शाळांनी अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शिक्षकांबाबतची माहिती आणि महत्त्वाची कागदपत्र जी आहेत ती अपलोड केलेली नाही आहेत आणि त्यामुळे शाळांना शेवटची संधी दिली जाते असं मंडळानं म्हटलंय. संपूर्ण तपशील हा 30 दिवसांच्या आत न देणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा सध्या देण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर शिक्षकांसाठी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आता घेण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे. तपशिलासाठी शिक्षण मंडळाची शाळांना आता ही नोटीस पाहायला मिळते. एकंदरीत शिक्षकांसाठीचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपण पाहू शकतोय. सीबीएसई शिक्षक धारेवर आहे पात्रतेवर, त्यामुळे संशय आता उपस्थित झाला असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणि त्यामुळे तपशिलासाठी शाळांना नोटीस सुद्धा बजावण्यात आलेली आहे. आणि आता पुढची बातमी बघूया. थेट पुण्यातून. पुण्यातील IT कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा केदारेची निर्घुण हत्या झाली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात एक नवीन अपडेट, नवीन माहिती समोर आलेली आहे. या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि अशा गुन्हेगारांची किंवा अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळावी यासाठी एक तथ्य शोध समिती स्थापन करावी असा निर्णय घेतलाय. ही समिती गुन्हे रोखण्यासाठी आवश्यक त्या शिफारसी करेल आणि ही समिती स्थापन झाल्यानंतर 10 दिवसांमध्ये त्यांचे निष्कर्ष आणि शिफारसी आयोगाला सादर सुद्धा करणार असल्याचं कळतंय. शुभदा केदारेला आता त्यामुळे न्याय मिळणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी शुभदा केदारे हिची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आलेली होती.
से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा। तिसरीमध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय मुलीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू। गेल्या 4 दिवसातली ही दुसरी घटना। राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज। राज्यात थंडीचा जोर आणि नंदुरबारमध्ये 8 अंश सेल्सिअस तापमान, तर संभाजीनगर, परभणी, जळगावमध्ये पारा 10 अंशांच्या खाली। देवेंद्र फडणवीसांनी नरेंद्र मोदी यांचं वारसदार व्हावं, तुमच्यात कर्तृत्व आणि कार्य करण्याची हिंमत, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान। राजकारणात काहीही पक्क नसतं, राज ठाकरे मित्र तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही। नागपूरमधल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान। बाळासाहेबांच्या स्मारकात श्रेयवादाची लढाई नको, स्मारकाच्या पाहणीनंतर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, जे पंतप्रधान असतील ते उद्घाटनाला येतील, मोदींना टोला। शिर्डीमध्ये उद्या भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन, नड्डा शहांच्या उपस्थितीत कोअर कमिटीची बैठक। ₹2100 बहिणींना कधी द्यायचे तेव्हा द्या, नावं कमी करू नका, सतेज पाटलांचा मुश्रीफांना चिमटा, तर विकास कामं थांबवून बहिणींना पैसे देऊन पाटलांना टोला। सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज धाराशिवमध्ये मोर्चा, देशमुख कुटुंबासह जरांगेंसह सुरेश धस आणि सोनवणे आव्हाडही राहणार उपस्थित। टोरेस घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आता ईडीची उडी, अधिकाऱ्यांची FIR सह इतर कागदपत्रांची मागणी। कुणीही जखमी झालेला नाही, मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी हायकोर्टाचं निरीक्षण, शिल्पकार जयदीप आपटेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावरती 15 जानेवारीला सुनावणी, सुप्रीम कोर्टानं अर्ज फेटाळल्यास अटक। मध्य रेल्वेवर आज आणि उद्या मेगा ब्लॉक, बदलापूर खोपोली वाहतूक बंद, मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात बदल। बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन जारी, 11 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात। आमच्या परवानगीशिवाय आरेतील झाडं तोडू नका, सुप्रीम कोर्टाचा मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला हा आदेश। विठ्ठल रखुमाईचं ऑनलाईन बुकिंग दर्शन 15 जानेवारीपर्यंत बंद, मकर संक्रांतीला अधिकाधिक भाविकांच्या दर्शनासाठी हा निर्णय। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी म्हैस दूध उत्पादकांसाठी आनंदाची, कारण म्हैस दूध खरेदी दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आता गोकुळने घेतलाय। 56 रुपये 60 पैसे दराने दूध खरेदी केली जाणार आहे। गोकुळचं सध्या म्हैस दूध संकलन 9,30,000 लिटर प्रतिदिन आहे, त्यामुळे कोल्हापूरसह जिल्ह्याबाहेरील दूध उत्पादकांना या दरवाढीचा फायदा होणार आहे। मुंबई पुण्यासह सर्वच ठिकाणी दुधाला
मागणी वाढताना आपण पाहतोय. म्हैस दुधाचं उत्पादन जास्त व्हावं यासाठी आता संघाकडून विविध प्रयत्न केले जात असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. गोकुळच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे. आणि यानंतर शेतकऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कारण राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं यामुळे आता पिकांना फटका बसू शकतो. मात्र कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ उतार होतोय आणि असं असल्यानं पावसाला पोषक वातावरण तयार झालंय. विदर्भ वगळता उर्वरित राज्यांमध्ये तापमानात वाढ होणार आहे. हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा देण्यात आला असल्याचं बघायला मिळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण राज्यातच अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे सध्या रब्बी पिकांना या पावसाचा फटका बसू शकतो. सध्या शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण एकीकडे पाऊस तर दुसरीकडे राज्यात थंडीचा जोरही चांगलाच वाढलेला आहे. नंदुरबारचा पारा 8 अंशांवर आहे, तर संभाजीनगर, परभणी आणि जळगावमध्ये हा पारा 10 अंशांच्या खाली आलेला आहे. पहाटे अनेक भागांमध्ये प्रचंड गारठ्यासह धुक्याची चादर दिसते आहे. विदर्भात पुढचे 5ही दिवस हवामान कोरडं राहणार आहे. थंडीचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. मात्र येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यातलं किमान तापमान हे हळूहळू वाढणार असल्याचं सुद्धा सध्या कळतंय. एकंदरीत जर आपण बघितलं तर सध्या अवकाळी पाऊस आणि थंडी दोघांचा देखील संपूर्ण राज्यावरती परिणाम दिसणार आहे. आणि यानंतर इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान स्वरूपात टॉप 50 बातम्यांमध्ये. टोरेस घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आता ईडीने उडी घेतलेली आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. ईडीने टोरेस घोटाळा प्रकरणाच्या एफआयआर सह इतर कागदपत्रांची मागणी पोलिसांकडे केली असल्याचं पाहायला मिळत आहे. टोरेस घोटाळा प्रकरणात पोलिसांची सलग 3ऱ्या दिवशी छापेमारी सुरू आहे. मुंबईमधल्या टोरेसचा सर्व कार्यालयांमधला मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहे. परवाच्या छापेमारीमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात दागिने याशिवाय 3 कोटी रुपये मिळाले अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. पुण्यातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता खाकी पॅटर्न दाखवायला सुरुवात केली. येरवडा परिसरात सराईत गुन्हेगारांची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. यावेळेस पुण्यातील गुंडांची कुंडली तयार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुण्यातल्या शुभदा केदारे खून प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली. पुढील 2 दिवस संपूर्ण घटनेचा अहवाल मागवण्यात आलेला आहे. निर्धारित वेळेत या घटनेचा तपास करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाकडून आदेशही देण्यात आलेले आहेत. कोल्डप्ले या कॉन्सर्ट संदर्भातली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. या याचिकेत कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आता उच्च न्यायालयानं हस्तक्षेप करण्याची गरज नसून संबंधित प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा आहे असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं. नंदुरबारमधील महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर अवैधरित्या चालणाऱ्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी धाड टाकल्या. कुंटणखाण्याच्या अतिक्रमणावरती जेसीबी चालवण्यात आलेला आहे. साम टीव्हीने खरं तर ही बातमी काही दिवसांपूर्वी प्रसारित केली होती आणि त्यानंतर प्रशासनानं लगेचच कारवाई केली असल्याचं देखील बघायला मिळतंय. राहुल गांधी यांनी नुकतीच दिल्लीमधील एका स्टोअरला भेट दिली आहे. तिथे त्यांनी मिल्कशेक आणि कॉफी बनवण्याचा आनंद लुटला. राहुलने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्टही केलेला आहे. केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराचा भूमिपूजन सोहळा पालघर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते संपन्न झाला. या बंदरामुळे देशासह राज्याचा विकास होण्यास मदत होणार आहे असं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. सर्वत्र महागाई वाढली आणि असं असताना आता या महागाईची झळ पोळी भाजीला बसली आहे. बदलापूरमध्ये पोळी 1 रुपयानं, भाकरी 2 रुपयानं तर भाजी मात्र 5 रुपयानं महागली. किराणा सामान, गॅस महागला, त्यामुळे पोळी भाजी केंद्र चालकांनी दरवाढीचा निर्णय घेतला. चाकरमान्यांचे यामुळे हाल झालेले आहेत. नाशिकच्या येवला आगाराच्या बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीला बसच्या काचा फुटल्या. सुदैवानं या दगडफेकीमध्ये कोणी जखमी झालेला नाही. मात्र बसमध्ये 30 प्रवासी प्रवास करत होते अशी माहिती आहे. घटनेचा तपास या संदर्भातला सुरू करण्यात आलेला आहे. पुण्यातील जनता वसाहत परिसरात घरावर दगडफेक केल्यानं खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. लहान मुलांनी खेळत असताना एकमेकांवरती दगडफेक केल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केलाय. या अंतर्गत स्थानकांवरील टेलिकॉम यंत्रणा अद्ययावत करण्यासोबत प्लॅटफॉर्म आणि पादचारी पुलावर नवीन व्हिडिओ डिस्प्ले बसवले जातील. या डिजिटल इंडिकेटर्समुळे प्रवाशांना एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. वांद्रे टर्मिनल्स हजरत निजामुद्दीन दरम्यान धावणाऱ्या गरीब रथ एक्सप्रेसला पारंपरिक रेकच्या ऐवजी अत्याधुनिक LHB डबे जोडलेत. यामध्ये 19 AC 3 टायर इकॉनॉमी क्लास डबे असतात. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायक आणि सुखकर होणार आहे. नंदुरबार तालुक्यातील बालआमराई या ठिकाणी आता जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांनी आम्ही कुणापेक्षा कमी नाही हे दाखवलं. या विद्यार्थ्यांनी चक्क दोन्ही हातांनी पाढे, बाराखडी, इंग्रजी, मराठी शब्द लिहिले. असं अफलातून टॅलेंट त्यांचं आता समोर आलेलं आहे. महाकुंभ मेळ्यात महाकालगिरी बाबा मध्य प्रदेशमधून आल्या, धमाकूळ घालताय. बाबांनी आपला संकल्प व्यक्त केलाय. 9 वर्ष एक हात वर ठेवलेला आहे. तर बाबांनी गायींचं रक्षण आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी आजीवन प्रतिज्ञा घेतलेली आहे. विशेष म्हणजे 9 वर्षात त्यांनी एकदाही त्यांचा हात खाली केलेला नाही. कुंभमेळ्यामध्ये प्रतापगडाचा चायवाला बाबा म्हणून ओळखला जाणारा बाबा, त्याची जोरदार चर्चा आहे. दिनेश स्वरूप या बाबानं 40 वर्षांपासून एक कणही अन्न आणि एक शब्दही ते बोललेले नाही. जगण्यासाठी बाबा रोज 10 कप चहा पितात आणि याशिवाय उमेदवारांबद्दल त्यांची आपुलकीही दिसते. ते UPSCच्या उमेदवारांना मार्गदर्शन देखील करतात. विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली. 15 जानेवारीपर्यंत ऑनलाईन बुकिंग दर्शन बंद असेल. मकर संक्रांतीच्या निमित्तानं मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. पौष पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं नांदेडच्या एका विठ्ठल भक्तानं आता 6 लाखांचे दागिने विठुरायाच्या चरणी अर्पण केले. सोन्याची गोप, मंगळसूत्र, चांदीचे जोडवे आणि कुंकवाचा करंडा या दागिन्यांचा यामध्ये समावेश दिसतोय. पुत्रदा एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुख्य गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांची सजावट करण्यात आली. पहाटेची महाआरती करत पुत्रदा एकादशीच्या सोहळ्यात सुरुवात झाली आहे. फुलमाळांच्या सजावटीमध्ये माऊलीचं रूप आणखीच खुलून दिसतंय. आणि आता बातमी मोठी आहे, कारण सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना शेतकरी कर्जमाफीचा विसर पडलाय का, हा सवाल आता उपस्थित होतोय. मात्र का? कारण माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का, असं विधान अजित पवार यांनी केलं. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांआधी कर्जमाफी करणार असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. तर शेतकरी कर्जमाफीवरच्या विधानानं एकच खळबळ उडालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार की नाही अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं कर्ज? मला मी जेवढी भाषणं केली हे तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात. राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू विचार. तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू. आपण करायला कमी नाही पडणार. 3 सिलेंडरची योजना आम्ही बंद करणार नाही. मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत. महिलांना 50% एसटीमध्ये सवलत चालू आहे. माझ्या लाडक्या भावांना 7.5 हॉर्सपर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक कल्पना. आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आहे. आपल्याला 5 वर्षात करायची आहे ना. ते 5 वर्षाचा आमचा जो जाहीरनामा आहे. तर यावेळेस आपण बघितलं अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे. त्यामुळे आता कर्जमाफीचा निर्णय कधी होतो हेही बघणं महत्त्वाचं. पुन्हा एकदा वळूयात वेगवान बातम्यांकडे. टॉप 50 मध्ये शिर्डीमध्ये साई भक्तांना 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट हा आता साईंच्या चरणी अर्पण केलेला आहे. आणि या सोनेरी मुकुटाची किंमत 4,29,000 रुपये. साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीला हा सुवर्ण जडित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला आहे. यंदाही राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. 12 जानेवारीला देशभरातून लाखो जिजाऊ भक्त शिवप्रेमी अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा या ठिकाणी येतात. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनानं सुखसोयींची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त रात्री प्रक्षाळ पूजा झाल्या. तुळजाभवानी मातेची सिंह या वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. शिवाय सकाळी तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजाही मांडण्यात आलेली आहे.
रशियाने युक्रेनचा न्यूक्लिअर प्लांट असलेल्या भागात मोठा मिसाईल हल्ला केलाय. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी एका चॅनलवरती या हल्ल्याचं फुटेज पोस्ट केलं. मिसाईल हल्ल्यामध्ये 13 नागरिकांचा मृत्यू झाला, 30 जण जखमी झाले. नागपूर विमानतळ परिसरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा, या सूचना नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी दिल्या. विमानतळाच्या 10 किलोमीटरच्या परिसरात प्राणी पक्षी आदींमुळे अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. उल्हासनगरच्या सिद्धार्थनगर रस्त्यावर एका कारने रिक्षासह 3 गाड्यांना जोरदार धडक दिल्या. या अपघातात रिक्षा चालक जखमी झालाय. वाहनांचं मोठं नुकसान झालं. कार चालक मद्यप्राशन करून कार चालवत होता का याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. कल्याणमधल्या चिराग हॉटेल परिसरात विचित्र अपघात झालाय. मद्यधुंद कार चालकानं 8 ते 10 दुचाकींना धडक दिल्या. गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि या प्रकरणी कार चालक अनिल तिवारीला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. नालासोपारा पूर्वच्या शंखेश्वर नगरमध्ये परफ्यूमचा स्फोट झाला. एकाच कुटुंबातील 4 जण होरपळले. परफ्यूमच्या बॉटलवरील एक्सपायरी डेट संपली आणि त्यावरील तारखा बदलण्याचं काम सुरू होतं. या दरम्यानच अचानकपणे हा स्फोट झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा नवीन कार खरेदी करण्याचा विचार करतायत का? जर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नवीन कार खरेदी करताना आपण संपूर्ण प्लॅनिंग करत असतो. यामध्ये बजेट, इंजिन, फीचर्स, स्टाईल आणि कारच्या कलरपासून अनेक गोष्टींचा विचार आपण करतो. मात्र आता या सर्व गोष्टींसोबत आणखी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे पार्किंगसाठीची जागा. आता मी असं का म्हणतेय, पहा या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. पार्किंग दाखवा, गाडी घ्या. असेल पार्किंग तरच मिळेल गाडी. राज्यात लवकरच नवा कायदा. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसह साधारणतः दशकभराआधी मध्यम वर्गालाही 4 चाकी आपल्या दारात हवीच ही गरज जाणू लागली. त्यातून सहज वाहन कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या बँकांमुळे झटपट लोन आणि पटापट कार खरेदीची चढाओढ सुरू झाल्याचं आजही दिसतंय. मात्र त्यातून आता निर्माण झाली आहे ती पार्किंगची समस्या. गाड्या जास्त आणि मर्यादित पार्किंग, त्यातून सोसायट्यांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या, भांडणं ही मेट्रो शहरातील जटिल समस्या बनत चालली. म्हणूनच तुम्ही गाडी घेत असाल आणि तुमच्याकडे पार्किंगची जागा नसेल तर तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न भंगलंच म्हणून समजा. कारण सरकार अशा लोकांनाच गाडी विकत घेऊ देणार ज्यांच्याकडे पार्किंगसाठी जागा आहे. नव्या वर्षातील आकडेवारीनुसार आपल्या मुंबईत किती वाहनं आहेत याचा आकडा पाहिला तर तो थक्क करणार आहे. मुंबईत एकूण 48 ते 49 लाख वाहनं आहेत. खासगी 4 चाकी वाहनांची संख्या आहे 14 लाख, खासगी दुचाकी 29 लाख आणि इतर वाहनं आहेत 5 लाख. एकीकडे एवढ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वाहतूक कोंडी होणं हे नित्याचंच झालंय. बरं, हा प्रश्न फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे आणि नागपूरमध्येही मोठ्या प्रमाणात भेडसावतो. ही समस्या दूर करण्यासाठी आता सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. या कायद्यात नेमक्या काय तरतुदी असणार ते पाहूया. वाहतूक विभागाकडून कायद्याचा मसुदा तयार. पार्किंग असेल तरच गाडी विकत घेता येणार. सरकार सर्टिफाईड पार्किंग एरिया नावाची नवीन व्यवस्था आणणार. ग्राहक नवीन गाडी घेणार तेव्हा ग्राहकाला हे सर्टिफिकेट मिळवणं बंधनकारक. महानगरपालिका वाहन मालकांना हे प्रमाणपत्र देणार. वाहतूक पोलिसांकडून प्रमाणपत्राची पडताळणी केली जाईल. पार्किंगचं बंधन घालायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारा असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारला लगावलाय. जर ही ग्रोथ अशीच राहिली तर 2030 पर्यंत जवळपास 6,80,00,000 वाहनं हे महाराष्ट्रामध्ये राहतील. आणि आज भारतामध्ये ज्या प्रमाणात ऑटोमोबाईल सेक्टरचं ग्रोथ होते आहे त्यावेळी निश्चित ती ग्रोथ झाली पाहिजे, त्याला कुठे अडवणार नाही. पण त्याच्यामध्ये काहीतरी एक रेग्युलेशन्स पाहिजे, रेग्युलेट केलं पाहिजे, जेणेकरून की जी मोबिलिटी आहे, शेवटी आम्हाला एक मोबिलिटी जी आहे ती इम्प्रूव्ह करणं आवश्यक असतं. त्याकरता एक धोरण आम्ही करतो आहे. आता काय झालंय, मुंबईकर आपण कर भरतोय पण गेल्या 2 वर्षात कुठे कुठे खोदून ठेवलंय. म्हणजे खोदून काय रस्त्याच्या खालती शोधताय का नक्की तुम्ही? हे सगळी धोरणं बनवत असताना लोकांना काय पाहिजे, लोकांना काय मिळतंय हे देखील विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही आम्हाला तसंच जर नुसतं गाड्यांवर तुम्ही बंधन आणणार असाल मग तुम्ही आम्हाला चांगल्या रेल्वेच्या सुविधा देत आहात का? असं सर्वसामान्य नागरिकांना तर आजच्या घडीला प्रायव्हेट व्हेकल हा सगळा एक नागरिक दररोज आपली पर्सनल गाडी घेऊन बाहेर फिरतो. पण तुम्ही आता गाड्या घेऊ नका,
असं माझं तरी मत आहे. कारण प्रदूषण एवढंही वाढलं, पण ट्रॅफिक जॅममध्ये अनेक माणसं फसत आहे. मग त्यासाठी करावंच लागेल. कुठल्या तरी सरकारने कठोर निर्णय घेतलाच पाहिजे ना. गाड्या घ्यायला जातात ते त्यांना विचारायचं ना, तुम्ही राहता कुठे, तुमचा ॲड्रेस काय, तुमच्या आजूबाजूला स्पेस आहे का जागी ठेवायला. मुंबईत सामान्यांना पार्किंगचं पुरेशी मोठी घरं मिळावीत यासाठी सरकार बिल्डरांना जादाचा FSI देत असते. मात्र सुपर बिल्टअपच्या नावाखाली बिल्डर कार्पेट एरियात सर्रास ग्राहकांची फसवणूक करून पार्किंगच्या जागांमधूनही 20-25 लाख रुपये जादाचे कमवतात. त्यामुळे गाडीपेक्षा पार्किंग महाग अशी अवस्था मुंबई पुण्यात झाली. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत गंडा घालणाऱ्या बिल्डरांना देखील चाप लावण्याची गरज या निमित्तानं व्यक्त होते. ब्युरो रिपोर्ट, साम TV.